चला व पु काळेंच्या एका सुंदर कथेतून प्रेम आणि आत्मशोधाचा प्रवास समजून घेऊया. प्रेमासाठी किती त्याग करायचा हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतो. बघूया ही कथा काय सांगते. तर ही गोष्ट आहे प्रेममयीची. एक साधी, सुसंस्कृत आणि भावनांनी अगदी समृद्ध मुलगी. सुरुवात होते एका साध्या मैत्रीपासून आणि हीच मैत्री हळूहळू प्रेमात बदलते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे आयुष्यभराची एक प्रामाणिक बांधिलकी होती, स्वप्नांचं एक बंधन. तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं, एकत्र पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पूर्णपणे समर्पित झाली. पण मग हळूहळू वास्तवाची जाणीव व्हायला लागली. नात्यात एक वेगळाच बदल आला. आणि इथेच गोष्टी बदलल्या. तिचं लक्ष नात्यावर होतं, तर त्याचं करिअर आणि समाजावर. तो भावनिकरित्या दूर जाऊ लागला. संवाद कमी झाला आणि गैरसमज वाढत गेले. आणि या सगळ्या शांततेत प्रेममयी एकटीच ते नातं वाचवण्यासाठी लढत राहिली. आता तिच्या मनात प्रश्न येऊ लागले, मीच तर चुकीची नाही ना? हे नातं टिकवण्यासाठी अजून किती द्यावं लागेल हा प्रश्न तिला सतावत होता. आणि मग आला तो टर्निंग पॉइंट. तिला कळून चुकलं की या नात्यात फक्त तीच प्रयत्न करत होती. तिचं मन तुटलं खरं, पण ती कोसळली नाही. उलट तिनं स्वतःशीच बोलायला सुरुवात केली. इथे तिला एक गोष्ट कळली, प्रेम म्हणजे केवळ त्याग नाही, आत्मसन्मानही तितकाच महत्वाचा आहे. या प्रवासात महिला प्रेमाचे काही महत्वाचे धडे मिळतात. ते आपण समजून घेऊ. या कथेचं सार आहे, प्रेम म्हणजे त्याग, पण स्वतःचा अपमान करून नाही. तिचं प्रेम तसंच शुद्ध राहिलं, पण आता त्याला आत्मजाणीवेची एक नवी जोड मिळाली होती. आणि कथा आपल्याला एका विचारावर सोडून जाते. प्रेमात जिंकणं महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं स्वतःला ओळखणं,